नमस्कार शेतकरी बंधू, मी पांडुरंग सर्वोदय कृषी पर्यवेक्षक चंदनखेडा आपले स्वागत करतो। शेतकरी बंधूंना आपण पिकांना वेगवेगळ्या वेळी पेरणी करत असताना त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करतो। त्या बीज प्रक्रियामध्ये आपण जीवाणू खतांची बीज प्रक्रिया करतो। तर यामध्ये डाळवर्गीय किंवा द्विदलवर्गीय पिकांना आपण बीज प्रक्रिया करण्यासाठी रायझोबियम या नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जीवाणूची शिफारस करत असतो। आपल्या पिकांना नत्र हा एक खूप आवश्यक असणाऱ्या अन्नद्रव्यामध्ये महत्त्वाचं अन्नद्रव्य आहे आणि दिवसेंदिवस आपल्या जमिनीमधील या नत्राची जी उपलब्धता आहे ते दिवसेंदिवस आपण एकामागे एक पिकाची लागवड करत असल्यामुळे त्या ठिकाणी कमी होत आहे आणि ही जमिनीमध्ये नत्राची जी कमतरता होत आहे ती कमतरता भरून काढण्यासाठी आपण वेगवेगळी सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर करून त्या ठिकाणी ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करतो। परंतु त्या ठिकाणी दर हंगामामध्ये आपल्या पिकाला आवश्यक असणारे अन्नद्रव्य मुबलक प्रमाणामध्ये किंवा पिकांना आवश्यक त्या प्रमाणामध्ये उपलब्ध होत नसल्यामुळे त्या ठिकाणी आपला उत्पन्नही कमी होत आहे, उत्पादन कमी होत आहे। त्याबरोबरच ती कमतरता भरून काढण्यासाठी आपण रासायनिक किंवा सेंद्रिय खते टाकतो। तर त्या रासायनिक सेंद्रिय खताची दुर्मिळता किंवा त्यांचे वाढते भाव या वेगवेगळ्या गोष्टीमुळे आपल्याला त्या ठिकाणी अन्नद्रव्याची जी काही कमतरता आहे ती भरून काढणे तेवढे सोपे राहिलेले नाही। म्हणून या ठिकाणी आपल्या जमिनीमध्ये असणाऱ्या नत्राची कमतरता जरी असेल तरी त्या ठिकाणी आपण आपल्या वातावरणामध्ये जो काही 78% वायू रूपामध्ये नत्र उपलब्ध आहे तो नत्र मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असूनही तो त्या ठिकाणी पिके डायरेक्ट किंवा पिकांना तो सरळ उपलब्ध होत नाही। तर त्यासाठी आपल्याला काही सूक्ष्म जीवाणूंची त्या ठिकाणी वापर करून आपल्या पिकांना हवेमध्ये जो काही 78% नत्र वायू स्वरूपामध्ये किंवा वायू रूपामध्ये स्थिर आहे तो उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जीवाणूंची आवश्यकता आहे आणि त्यामध्ये द्विदलवर्गीय किंवा डाळवर्गीय पिकांसाठी आपल्याला नत्र स्थिरीकरण करण्यासाठी रायझोबियम हा एक खूप महत्त्वाचा जीवाणू आहे। या रायझोबियमचा आपण त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करून किंवा पिकाच्या ओळीमध्ये त्याची ओलावा असताना पेरणी करून अशा वेगवेगळ्या टप्प्यावर त्या ठिकाणी किंवा सेंद्रिय खतामध्ये मिक्स करून आपण रायझोबियमचे जीवाणू आपल्या जमिनीमध्ये सोडू शकतो आणि त्याचा वापर आपल्या पिकांना होतो। रायझोबियम हा जीवाणू असा आहे की तो आपल्या द्विदलवर्गीय पिकाबरोबर सहयोगी पद्धतीने जमिनीमध्ये काम करतो। तो स्वतःसाठी लागणारे अन्न हे पिकाकडून घेतो आणि त्या बदल्यामध्ये पिकाला हवेमधील नत्र स्थिरीकरण करून तो पिकांना उपलब्ध अवस्थेमध्ये जमिनीमध्ये स्थिर करण्याचे काम करतो। रायझोबियम जीवाणू हा द्विदलवर्गीय मुळांच्या गाठी किंवा ग्रंथी असतात त्या ग्रंथीमध्ये आढळतो। तो पिकाच्या मुळाच्या जी काही उपमुळे असतात किंवा त्यावर जे काही केस असतात त्या ठिकाणाहून मुळामध्ये आतमध्ये शिरतो आणि त्या ठिकाणी गाठी तयार करून त्या ठिकाणी सहजीवी पद्धतीने नत्र स्थिरीकरणाचे कार्य तो करताना दिसून येत आहे। या जीवाणूंचा वापर करून प्रति मिलीमध्ये 1 ते 10 कोटी एवढी त्या जीवाणूंची संख्या झाल्यानंतर ते निर्जंतुक करून ते लिग्नाइट पावडरमध्ये 1:2 या प्रमाणामध्ये मिसळून त्यापासून आपण रायझोबियमचे जीवाणू खत तयार करतो आणि त्या जीवाणू खताचा वापर आपण पिकांच्या बियाण्याला बीज प्रक्रिया करण्यासाठी किंवा पेरणी करण्यासाठी किंवा सेंद्रिय खतामध्ये किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याचा वापर करू शकतो। रायझोबियम हा द्विदलवर्गीय पिकामध्ये जरी वापरला जात असला तरी द्विदलवर्गीय पिकामध्येही रायझोबियमचे वेगवेगळे गट असल्यामुळे ते कोणत्या पिकाकरिता कोणता गट वापरायचा हे आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे। नाहीतर आपण त्या पिकाला त्या गटातील रायझोबियम त्या ठिकाणी कार्य करते किंवा त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने त्यामुळे नत्र स्थिरीकरण होते की नाही हेही माहीत असणे आवश्यक आहे। म्हणून रायझोबियमचे जे काही 7 गट आहेत त्या 7 गटानुसार कोणकोणती पिकं त्या गटामध्ये आहेत याची माहिती घेणे खूप आवश्यक आहे। पहिला गट आहे तो चवळी गट। या चवळी गटामध्ये चवळी, भुईमूग, तूर, मूग, उडीद, वाल, मटकी, गवार, ताग, दहिंचा आणि कुलथी ह्या पिकांचा समावेश आहे। या पिकाकरिता आपण
चवळी गटातील जीवाणूंचा वापर करून रायझोबियमचा त्या ठिकाणी नत्र स्थिरीकरणाचे कार्य चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्याच्यानंतर दुसरा गट आहे तो हरभरा गट. हरभरा गटामध्ये हरभरा या पिकाचा समावेश आहे. त्याच्यानंतर तिसरा गट आहे तो वाटाणा गट. वाटाणा गटामध्ये वाटाणा आणि मसूर या पिकाकरिता आपण या गटातील रायझोबियम जीवाणूंचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर आहे घेवडा. घेवडा गटातील रायझोबियमचा वापर आपण लायमा बीन, श्रावण घेवडा व इतर घेवड्या वेगवेगळे फ्रेंच बीन या पिकाकरिता या गटातील रायझोबियमचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर आहे सोयाबीन गट. सोयाबीन गटातील रायझोबियमचा वापर हा फक्त सोयाबीन गटातीलच पिकाकरिता किंवा सोयाबीनसाठीच करू शकतो. त्याच्यानंतर अल्फा गट. हा अल्फा गटाचा वापर आपण मेथी, लसूण घास या पिकाकरिता करू शकतो. आणि 7वा आहे तो बरशिम गट. बरशिम गटाचा बरशिम घासाकरिता आपण त्या ठिकाणी नत्र स्थिरीकरणासाठी त्याचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर रायझोबियम जीवाणू खत आपण कशा पद्धतीने वापरतो. रायझोबियम जीवाणू खताचा वापर हा सर्वसाधारणपणे आपण 10 ते 12 किलो बियाण्याकरिता 250 ग्रॅमचे पॉकेट बीज प्रक्रियेकरिता त्या ठिकाणी वापरतो. आणि हे पाकिटातील जीवाणू खत मिसळून त्याचे चांगले द्रावण तयार करून त्याचा आपण आपल्या बियाण्यावर बीज प्रक्रिया करून एक बियाण्यावर चांगल्या पद्धतीचा लेप येईल अशा पद्धतीने आणि त्या बियाण्याचे सालपट खराब होणार नाही अशा पद्धतीने त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करून त्याचा वापर करू शकतो. त्याचबरोबर आपण जे काही सेंद्रिय खते तयार करतो किंवा कंपोस्ट खते तयार करतो तर ती खते तयार करत असताना ते अर्धवट कुजल्यानंतर त्याच्यातील उष्णता कमी झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये चर किंवा होल पाडून, छिद्र पाडून त्यामध्ये जरी वेगवेगळ्या जीवाणूंचे कल्चर जरी सोडले तर त्या ठिकाणी आपल्याला जीवाणूंची संख्या वाढवून आपण ज्या शेतामध्ये ते सेंद्रिय खत वापरणार आहे त्या ठिकाणी त्याचा वापर करून त्या ठिकाणी नत्र स्थिरीकरणाचे कार्य चांगल्या पद्धतीने. त्याबरोबरच आपण जेव्हा उभ्या पिकामध्ये जर सेंद्रिय खतांचा वापर करीत असेल तर त्यावेळेस त्यामध्ये जीवाणू खतांचा कल्चर किंवा पावडर स्वरूपात असेल तर ते मिक्स करून त्या ठिकाणी त्याची आपण जर पिकाच्या ओळीमध्ये पेरणी केली तर त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने जीवाणूंचा वापर करून त्या ठिकाणी नत्र स्थिरीकरणाचे कार्य करू शकतो. आता या जीवाणू खताचा आपल्या शेतीमध्ये काय फायदे होतात. आपण जर आपल्या शेतीमध्ये जीवाणू खतांचा वापर केला तर त्याचे काय फायदे होतात. तर त्याच्यामध्ये पहिला फायदा आहे तो बियाण्याची उगवण लवकर होते आणि चांगली होते. जर आपण बियाण्याला बीज प्रक्रिया केली तर त्या ठिकाणी बियाण्याची उगवण चांगली होते, लवकर होते. त्याच्यानंतर जीवाणू खतांच्या वापरामुळे पिकास नत्राचा हा पुरवठा, पिकाला नत्राची गरज ही वेगवेगळ्या अवस्थेमध्ये सतत आवश्यक असतं आणि त्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये जर नत्राचा पुरवठा नाही झाला तर त्या ठिकाणी आपल्या उत्पादनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. परंतु जर आपण जीवाणू खतांचा वापर केला तर त्या ठिकाणी आपल्या पिकाला आवश्यक असणारा नत्राचा पुरवठा हा सतत होतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपल्या उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीने वाढ होते. त्याच्यानंतर जीवाणू खतांचा जर वापर केला तर ते जीवाणू खते नत्र स्थिरीकरण तर करतात, त्याबरोबरच ते वेगवेगळी जिब्रेलिक ॲसिड, इंडोल ॲसिटिक ॲसिड किंवा जीवनसत्व बी किंवा असे वेगवेगळे संप्रेरक किंवा वेगवेगळे बुरशीनाशकाचे संप्रेरक ते जमिनीमध्ये सोडण्याचे कार्य करतात. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्या पिकांची रोगप्रतिकार क्षमता वाढते आणि आपला जो काही पिकांच्या किडा आणि रोगाच्या नियंत्रणासाठी जो काही खर्च येणार असतो तो खर्चही त्या ठिकाणी कमी होतो. त्याच्यानंतर जमिनीतील कर्ब आणि नत्राचे प्रमाण हे समतोल राखून त्या ठिकाणी जमिनीची सुपीकता वाढवून जमिनीचा पोत सुधारण्याचे कार्य हे जीवाणू खतं चांगल्या पद्धतीने करतात. रासायनिक नत्र खताची त्या ठिकाणी 20 ते 25% बचत होते. त्याबरोबरच द्विदलवर्गीय पिकांचे रायझोबियमच्या वापरामुळे 15 ते 20% उत्पादन वाढते आणि त्या ठिकाणी आपण जे काही दुसरे पीक घेणार असतो पहिलं पीक काढल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा चांगल्या पद्धतीने वापर होतो. अशा पद्धतीने रायझोबियम या जीवाणूचा वापर केल्यामुळे आपल्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे वेगवेगळे फायदे दिसून येतात. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये जीवाणू खते हे नैसर्गिक असल्यामुळे किंवा ते पूर्णतः निसर्गाला समतोल असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्या जमिनीचा, आपल्या पर्यावरणाचा आणि मानवी आरोग्याचा योग्य पद्धतीने त्या ठिकाणी आपण काळजी घेऊन
त्याच्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. अशा पद्धतीने जीवाणू खतांचा वापर करून त्या ठिकाणी शेती करू शकतो. त्याच्यानंतर रायझोबियम या जीवाणू खताचा वापर करत असताना आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. तर त्यामध्ये पहिला आहे तो रायझोबियम हे जीवाणू खत असल्यामुळे ते कोणत्याही रासायनिक खतासोबत किंवा औषधासोबत त्याचा वापर करू नये. त्याबरोबरच ते रासायनिक खताजवळ किंवा रासायनिक कीटकनाशके बुरशीनाशके असतील तर त्या ठिकाणी त्याची साठवण करू नये. त्याच्यानंतर रायझोबियमचा वापर आपण करत असताना त्याची जी काय पावडर स्वरूपात असेल तर त्याची पॉकेट आहे ते सावलीमध्ये ठेवावी. त्या ठिकाणी प्रखर सूर्यप्रकाश किंवा उष्णता येणार नाही यापासून त्याचे संरक्षण करावे. त्याच्यानंतर जीवाणू खते ही रासायनिक खतासोबत किंवा औषधासोबत मिसळून त्याचा आपण शेतीमध्ये वापर करू नये. त्याबरोबरच आपणाला पेरणीपूर्वी जी काही बीज प्रक्रिया करायची असते ती बीज प्रक्रिया करत असताना त्या ठिकाणी आपण बुरशीनाशकाची किंवा कीटकनाशकाची या रासायनिक बीज प्रक्रिया करून त्यानंतरच ज्या दिवशी आपण पिकाची पेरणी करत आहोत त्या दिवशी पेरणीपूर्वी 1 ते 2 तास अगोदर जीवाणू खताची बीज प्रक्रिया करून सावलीमध्ये सुकवून त्या ठिकाणी आपण त्याचा वापर केला तर त्या ठिकाणी त्याची जी काही कार्यक्षमता आहे ती चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळते. त्याबरोबर जे काही आपण 7 गट पाहिले रायझोबियमचे त्या विशिष्ट गटानुसारच त्या पिकासाठी कोणता गट लागू होतो त्यानुसार जर आपण रायझोबियमचा वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला चांगली उत्पादन क्षमताही वाढेल आणि त्याबरोबर त्याचा फायदा होईल. त्याच्यानंतर रायझोबियम जीवाणू खत हे सर्वसाधारण तापमानाला हे 6 महिने टिकते आणि त्या 6 महिन्याच्या आतमध्येच त्याचा जर वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला त्याची चांगली कार्यक्षमता भेटून त्या ठिकाणी आपण आपल्या जमिनीमध्ये नत्र स्थिरीकरणाचे कार्य चांगल्या पद्धतीने करू शकतो.